आय एम ट्रॅप ब्रो, बस तू मत फसना. हा मेसेज तिने आपल्या जवळच्या मैत्रिणीला पाठवला. त्यानंतर काहीच बोलली नाही आणि आता कधी बोलणार सुद्धा नाही. 33 वर्षाची ट्युषा शर्मा MBA ग्रॅज्युएट होती. माझी मिस पुणे तेलुगू चित्रपटामध्ये काम केलेली ती मॉडेल सुद्धा होती. तिच्या लग्नाला फक्त 5 महिने उलटले होते. 12 मे 2026च्या रात्री भोपाळमधल्या कटारा हिल्स परिसरातल्या तिच्या घरात ती मृत्यूत आढळली. तिनं स्वतःला संपवण्याचं सासरकडून सांगण्यात आलं, पण शरीरावर मृत्यूपूर्वीचे मार बसल्याचा खुणा होत्या. काही पुरावे गायब करण्यात आले आणि तिच्या मृत्यूनंतर तिचा नवरा फरार झाला आणि निवृत्त न्यायाधीश असलेल्या सासूने हे प्रकरण दाबण्याचा कथित प्रयत्न केला, असा ट्विशाच्या आई वडिलांचा आरोप आहे. तर काय आहे संपूर्ण प्रकरण सविस्तर पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज, तुम्ही पाहताय कसं काय. मूळच्या नोएडाच्या ट्विशा शर्माने MBA केलं होतं. दिल्लीत एका जर्मन कंपनीत काही वर्ष नोकरी सुद्धा केली होती. 2012 मध्ये तिने मिस पुणेचा खिताब पटकावला होता. 2-3 तेलुगू चित्रपटामध्ये काम केलं होतं. त्याच्याशिवाय ती सर्टिफाईड योगा ट्रेनर सुद्धा होती. 2024 मध्ये एका डेटिंग ऍपवरून तिची भोपाळच्या समर्थ सिंगशी ओळख झाली. समर्थ पेशाने वकील होता आणि त्याची आई गिरीबाला सिंग भोपाळ जिल्हा सत्र न्यायालयाच्या निवृत्त अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश होत्या. एवढ्या प्रतिष्ठ घरात मुली सुखीच राहील या विश्वासाने ट्युशाच्या घरच्यांनी 9 डिसेंबर 2025 रोजी त्याचं लग्न लावून दिलं. लग्नानंतर सुरुवातीला ट्युशाने वर्क फ्रॉम होम केलं, नंतर नोकरी सोडली, पण सासरी तिला सुख मिळालं नाही. एप्रिल 2026 मध्ये ती गरोदर राहिली आणि त्यानंतर परिस्थिती अधिकच बिकट झाली. 29 एप्रिल 2026 पासून ट्विशाने आपल्या आईला सतत मेसेज केले होते. हा नरक आहे, समर्थ माझ्याशी बोलत नाही, तो हे बाळ कोणाचं आहे असं मला विचारतोय, मला इथून घेऊन जा, हे सगळे लोक निर्दयी आहेत. या ओळी तिनं वेगवेगळ्या वेळी आईला पाठवल्या होत्या. तिच्या घरच्यांच्या म्हणण्यानुसार 5 महिन्यात तिचं वजन 15 किलोनं घटलं होतं. हुंड्यासाठी सासरकडून दबाव येत होता, त्याच्यासाठी 2 लाख रुपये सुद्धा दिले होते. 12 मेच्या संध्याकाळी ट्विशाने जवळच्या ब्युटी पार्लरला भेट दिली, नंतर बागेत फेरफटारा मारला. 7:30च्या सुमारास घरी परतली. खोलीत 1 तास टीव्ही पाहिली, नंतर खाली येऊन ती आई वडिलांशी फोनवर बोलत होती. तिने 15 मेचं नोएडासाठी तिकीट सुद्धा बुक केलं होतं. घरी यायला निघाली होती, पण त्याच फोनवर अचानक कुणीतरी आलं आणि तिने फोन कट केला. त्यानंतर तिने परत कधी फोन उचललाच नाही. थोड्याच वेळाने गच्चीवर धावपळ झाली. सासरकडून मध्यमांना सांगण्यात आलं की ट्विशाने गच्चीतल्या एक्सरसाइज रॉडला पट्टा बांधून गळफास घेतला. समर्थ आणि त्याच्या मित्रांनी तिला CPR देण्याचा प्रयत्न केला आणि हॉस्पिटलमध्ये नेलं, जिथे डॉक्टरांनी तिला मृत्यू घोषित केलं. एम्स भोपाळ मधल्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृत्यू गळफासाने झाल्याचं नमूद करण्यात आलं. त्याचबरोबर शरीरावर मृत्यूपूर्वी ब्लड फोर्समुळे झालेल्या अनेक जखमांचाही उल्लेख आहे. नेल क्लिपिंग्स DNA विश्लेषणासाठी जपून ठेवण्यात आल्यात. आणखीन एक धक्कादायक माहिती म्हणजे मृत्यूच्या सुमारे 1 आठवड्यापूर्वी तिने गर्भपात केल्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नमूद आहे. CCTV फुटेजमध्ये ट्विशा गच्चीत जाताना दिसते. त्यानंतर काही जण तिला उचलताना दिसतात. सासू गिरीबाला जिन्यावरून वर येताना, खोलीत जाताना, पुन्हा बाहेर येताना दिसतात. ट्विशाचे वडील नवनिधी शर्मा यांनी या फुटेज सोबतच आणखी एक गंभीर आरोप केला की CCTV फुटेजची छेडछाड करण्यात आली असून हे एक सुनियोजित खून असल्याचा त्यांचा दावा आहे. या प्रकरणातला सर्वात मोठा ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा समजलं की ज्या पट्ट्याने ट्विशाचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातं, तो पट्टाच पोलिसांनी पोस्टमॉर्टम डॉक्टरांना दिला नाही. हे एखाद्या हत्या प्रकरणात पुरावा नष्ट केल्यासारखं नाही का? कारण पट्टा नसल्यामुळे डॉक्टरांना ट्विशाच्या गळ्यावरच्या खुणा पट्ट्याशी जुळवता आल्या नाहीत. हे पोलिसांकडून झालेली गंभीर चूक आहे की हेतुपुरस्सर केलेला डाव? हा प्रश्न आता संपूर्ण देशभर विचारला जातोय. पोलिसांनी ही चूक मान्य केली आहे आणि आता तो पट्टा एम्स भोपाळकडे नव्याने तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. त्याचवेळी सासू गिरीबाला सिंग यांनी कोर्टात सादर केलेल्या जामीन अर्जात ट्विशावर व्यसनाचे आणि मानसिक आजाराचे आरोप केले. ट्विशाच्या घरच्यांनी याला मृत्यूनंतर चारित्र्य हनन म्हणत संतापाने नाकारलं. सासूला अंतरिम जामीन मिळाला, पण समर्थचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला. आज 20 मे 2026 रोजी सुद्धा ट्विशाचा मृत्यूदेह भोपाळ एम्सच्या शवागृहात आहे. तिच्या घरच्यांनी न्याय मिळेपर्यंत मृत्यूदेह ताब्यात घेणार नाही असं ठामपणे सांगितलं. त्यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या बंगल्यासमोर आंदोलन केलं. दिल्ली एम्समध्ये दुसरे पोस्टमॉर्टम व्हावं आणि सुप्रीम कोर्टच्या
निगराणीत तपास व्हावा अशी मागणी त्यांनी केली. पोलिसांनी 6 जणांची SIT स्थापन केली आहे. समरच्या पासवर्डवर बंदी घालण्यात आली. विमानतळे आणि सीमा चौकांना सतर्क करण्यात आलं. त्यांना पकडून देणाऱ्याला 10,000 रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलं. 6 पोलीस पथके त्यांच्या शोधात आहेत. पण ट्युशाच्या मृत्यूनंतर 8 दिवस उलटले तरी तो अजून फरारच आहे. ट्युशाच्या घरच्यांनी भोपाळ कोर्टात दुसऱ्या पोस्टमॉर्टमसाठी अर्ज दाखल केला. ट्युशाच्या कानावर, हातापायावर मारहाणीचा गुन्हा होत्या असा दावा कुटुंबांनी केला आहे. FIR हुंडाबळी आणि कलमा अंतर्गत दाखल झालाय. ट्युशाने तिच्या मैत्रिणीला शेवटी एकच ओळ लिहिली होती, मी फसले, तू फसू नको. ती ओळ लिहिताना तिच्या मनात काय असेल? तिला माहिती होतं की ती अडकलेली आहे. तिला माहिती होतं की सुटका कठीण आहे. तरी तिने घर सोडण्याचा प्रयत्न केला. तिकीट बुक केलं. आईशी फोनवर बोलली. पण त्याच फोनवर कोणीतरी आलं आणि त्यानंतर तिच्यासोबत कायमचा संपर्क तुटला. आता प्रश्न एकच उरतो, जे घडलं ते नक्की कसं घडलं? पुरावा म्हणून द्यायचा पट्टाच पोस्टमॉर्टम साठी का दिला नाही? फरार समर्थ आजवर कुठे आहे? आणि न्यायाची भाषा बोलत आयुष्य घालवलेल्या निवृत्त न्यायाधीश गिरीबाला सिंग यांचा या सगळ्यात खरा रोल काय आहे? ट्युशाचा मृत्यूदेह शवाग्राहात आहे. न्याय अजून मिळालेला नाही. समर्थ पळून गेलाय. तो पोलिसांना सापडेल का? ट्युशा शर्माला न्याय मिळेल का? या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण तुमचं मत सर्वात जास्त गरजेचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत रहा फक्त कसं काय.